नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की मुलींसाठी सगळ्यात चांगली फोर्स कोणती आहे। म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या मुली आहेत त्यांचंही स्वप्न असतं वर्दी मिळवण्याचं, त्यांनाही वाटतं आपण एक वर्दीतली नोकरी करावी, परंतु काही नॉलेज नसल्यामुळे किंवा काही माहिती नसल्यामुळे कधी कधी काय होतं, वर्दी ते मिळवतात, अभ्यास करतात, मेहनत करतात आणि वर्दीसुद्धा मिळवतात, परंतु जेव्हा कुठे आपली नोकरी स्टार्ट होते त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की यार आपण हे कुठं आलो। म्हणजे काही खूप अशा अडचणी असतात मुलींना, त्या अडचणींना सामोरे जाता जाता ही एक नवीन अडचण क्रिएट होऊन बसते। त्यामुळे मित्रांनो, थोडंफार का होईना आपल्याला बाकी फोर्सेसबद्दल किंवा आपल्याला कोणती फोर्स मिळवायची, ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या फोर्ससाठी तुम्ही स्टडी करताय, प्रिपरेशन करताय, परंतु आता मी व्हिडिओमध्ये पुढे जे सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंफार यातून काहीतरी नॉलेज मिळेल आणि तुम्हाला ती जे फोर्स परफेक्ट वाटत असेल तर आत्ता जो तुम्ही 100% अभ्यास करताय तर तुम्ही अजून एक 10% अभ्यास वाढवून ती फोर्स मिळवण्याचा प्रयत्न करा, असं मी तुम्हाला एक सजेस्ट करेन। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारच्या नवीन भरती करायला आवडत असतील किंवा पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुरू करायच्या आहे व्हिडिओला। त्यापूर्वी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपलं टायटल होतं, ज्याप्रमाणे आपली थंबनेल होती की महाराष्ट्रातल्या मुलींसाठी सगळ्यात चांगली फोर्स कोणती, तर एक थोडं फोर्स साईडला ठेवून एक बेल्टची नोकरी किंवा एक वर्दीतली नोकरी जर आपण विचार केला तर सगळ्यात चांगली फोर्स किंवा वर्दीतली नोकरी मुलींसाठी म्हटलं तर मी महाराष्ट्र पोलीस म्हणेन। याचं कारण असं आहे मित्रांनो की पोलीस म्हणलं की आपण पूर्ण जी नोकरी आहे तुमची नोकरी जी एका जिल्ह्यामध्येच तुम्हाला करायची असते, असं आपण म्हणायला काही हरकत नाही आहे। त्याच्यामुळे समजा तुम्ही एक मुलगी असाल आणि तुम्ही जर नोकरी करायचा विचार करत असाल वर्दीतला, तर तुम्ही ज्या त्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नोकरी करायला सुरुवात केली किंवा जर तुम्ही ती वर्दी मिळवली, तुमचं पूर्ण आयुष्य त्या जिल्ह्यामध्येच जातं आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा सामना करावा लागत नाही। म्हणजे परिवारापासून दूर राहणं किंवा परिवार ॲडजस्टमेंट करणं, कारण की मुलींवर डबल जबाबदारी असतं असं मी विचार करतो। कारण होतं कसं मित्रांनो, मुलांची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी आणि त्याच्यानंतर लग्नानंतर सासऱ्यांची जबाबदारी, ह्या ज्या गोष्टी असतात त्या मुलींकडून जास्त अपेक्षित असतात प्रत्येकाला, कारण समाजच असा आहे आणि समाजाची बांधणीच अशी आहे, त्याच्यामुळे आपण त्याला नाकारू शकत नाही आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही एक मुलगी असाल तर सगळ्यात पहिला प्रिफरन्स मी सांगेन पोलीस भरती। फोर्सबद्दल मी पुढे सांगणार, पण पोलीस भरती हा प्रिफरन्स ठेवा, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला कुठेतरी चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो। आता बोलूयात मित्रांनो फोर्सबद्दल। आता जी येणारी SSGD आहे, या SSGDमध्ये जवळजवळ 6 प्रकारच्या फोर्सेस आहेत, म्हणजेच SSF आहे, CISF आहे, ITBP आहे, BSF आहे, त्याच्यानंतर SSB आहे आणि त्याच्यानंतर CRPF आहे। अशा जवळजवळ 6 फोर्सेस येणाऱ्या आगामी SSGDमध्ये आहे। याच्यात सगळ्यात जास्त वेकेन्सी जर पाहिल्या मित्रांनो तर त्या मुलींसाठी CISFमध्ये आहेत। तर हे सगळ्यात प्लस पॉईंट म्हणू शकतो आणि चांगलंही आहे, कारण की मी पहिली प्रिफरन्स त्याच फोर्सला देतो। त्याचं कारण असं मित्रांनो की ज्या महाराष्ट्रातल्या मुली आहेत त्यांना जर सेंट्रल गव्हर्नमेंटची फोर्स जॉईन करायची असेल तर नक्कीच त्यांनी CISFसाठी ट्राय करावं। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, बाकी ज्या काही फोर्सेस आहेत त्या बाकी फोर्सेसमध्ये पोस्टिंग असू द्या किंवा फॅमिली लाईफ असू द्या, कुठल्याही गोष्टीत, म्हणजे मुलींसाठी मी म्हणतो, मुलांसाठी नाही म्हणत, मुलींसाठी पोस्टिंग महाराष्ट्रात नाही आहे जास्तीत जास्त फोर्समध्ये, त्याच्यानंतर फॅमिली लाईफ जास्तीत जास्त नाही आहे बाकी फोर्सेसमध्ये, परंतु CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांची जर ड्युटी पाहिली आपण तर एअरपोर्ट झाले, मेट्रो झाले, इंडस्ट्रियल एरिया झाला, त्याच्यानंतर टुरिस्ट प्लेसेस झाले जे इम्पॉर्टंट आहेत भारतासाठी आपल्या, त्याच्यानंतर आपले जे DAE प्लांट्स आहेत, म्हणजेच काय की जिथून आपण म्हणू शकतो रॉकेट लॉन्च वगैरे करतात, अशा प्रकारचे आपल्या भाषेत सांगितलं तर अशा प्रकारचे जे काही प्लांट्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही ऑर्गनायझेशन आहेत इथे आपले CISFची ड्युटी चालते मित्रांनो। त्याच्यामुळे काय होतं, मुलींना ड्युटी आहे परंतु नॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल जसे पोलिसांची ड्युटी आपण म्हणू शकतो त्याच प्रकारे मुलींना इथे सुद्धा ड्युटी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, त्यांना फॅमिली लाईफ आहे। दुसरी गोष्ट, बाकीच्या काही जबाबदाऱ्या आहेत, म्हणजेच जसं मुलांची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी असू द्या किंवा सासू-सासऱ्यांची जबाबदारी, ह्या फोर्समध्ये राहून इझिली त्या पार पाडू शकतात। कारण की प्रत्येक ठिकाणी
जवळजवळ आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या मुलींसाठी सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष जेव्हा ते बाहेर काढतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर काढतात, त्याच्यानंतर पूर्ण बऱ्यापैकी नोकरी ही महाराष्ट्रात जाते, कारण महाराष्ट्रात जास्तीत जास्त युनिट आहेत का तर आहेत आपल्या CISFचे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जेव्हाही बाहेर असतो आपण, म्हणजे 8 वर्ष आधी, जेव्हा सुरुवातीचे 8 वर्ष असते, पोस्टिंगबद्दल मी प्रत्येक फोर्सचा एक वेगवेगळा व्हिडिओ देणार आहे तुम्हाला. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, त्याच्यामुळे तुमचं नॉलेज अजून जास्त वाढेल. तर मित्रांनो, जेव्हा आपण 8 वर्ष बाहेर राहतो CISFमध्ये, महाराष्ट्राचा विचार केला, तर तेव्हासुद्धा जरी ते लग्न झालं असेल किंवा आपल्या आईवडिलांना आणायचं असेल, तेव्हासुद्धा तुम्हाला क्वार्टर्स म्हणजेच सरकारी आवास मिळतं. त्याच्यामुळे मित्रांनो, ही जी फोर्स आहे ही सगळ्यात बेस्ट फोर्स असं आपण म्हणू शकतो मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा, ज्यांना महाराष्ट्रात नोकरी करायची. हे झालं फर्स्ट प्रिफरन्स. समजा तुम्हाला CISFमध्ये नाही जायचं आहे किंवा तेवढी आपल्याला मार्क्स पडणार नाही आहेत, तर सेकंड प्रिफरन्स मी सांगेन SSF, कारण SSF पूर्णतः 90% त्यांची ड्युटी जी आहे ती दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये ड्युटी असल्यामुळे त्यांची ड्युटीसुद्धा नॉर्मल आहे. एक सेक्रेटरीज जी असतात आपले, जे बिल्डिंग्स असतात त्यांना सिक्युरिटी करणं ही त्यांची ड्युटी आहे. त्यामुळे चेकिंग आणि फ्रिस्किंग हेच आपण म्हणू शकतो की मुलींना इथे मिळू शकते. त्याच्यामुळे रिस्क नाही आहे, टेन्शन नाही आहे आणि एका ठिकाणी पूर्ण नोकरी आहे. त्याच्यामुळे SSF हा सुद्धा एक ऑप्शन मुलींसाठी बेस्ट ठरू शकतो. फॅमिली लाईफ सेट होऊ शकते. हे झालं 2 फोर्सेसबद्दल मी तुम्हाला सांगितलं. थर्ड म्हणजे मित्रांनो, तुम्ही BSFपेक्षा CRPFचा आधी विचार करू शकता. मुलींसाठी मी सांगतो तुम्हाला, कारण होतं कसं मित्रांनो, CRPFच्या बिटालियन 4-4, 5-5 वर्षांनी मूव्ह करत असतात, परंतु मुलींना काय होतं मित्रांनो, मुलींना अदर्स ड्युटी ज्या असतात, बाहेरच्या ड्युटी खूप कमी लागतात, आतल्या आत बटालियनमध्ये ड्युटी लागतात. त्याच्यामुळे फॅमिली लाईफ ते एन्जॉय करू शकतात आणि कमीत कमी पोस्टिंगचे जे काय आहे त्या गोष्टी त्या म्हणजे अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची जी फॅमिली आहे ती सेट राहू शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे आपली BSF. मान्य आहे, BSF बॉर्डरवरती ड्युटी करते, बॉर्डरवरती सुद्धा मुलींना जावं लागतं, रिस्क आहे, परंतु ठीक आहे. म्हणजे ITBP आणि आसाम रायफलपेक्षा तरी BSF बेस्ट आहे, कारण की BSF कसं आहे, पीस म्हणजे जेवढं रिस्क त्यांच्यामध्ये आहे किंवा जेवढे त्यांचे जे एरिया आहेत, जसं ITBPचा विचार केला मित्रांनो आपण, पूर्णपणे तिबेटियन एरियामध्ये त्यांना राहावं लागतं. आसाम रायफलचा विचार केला तर पूर्णपणे आसाममध्ये राहावं लागतं आहे, म्हणजे आसामचे जे काही एरिया आहेत तिथल्या एरियामध्ये ड्युटी करायला लागतं. पण BSFचं तसं नाही आहे. गुजरातला सुद्धा पोस्टिंग येऊ शकते, राजस्थानला येऊ शकते, पंजाबला येऊ शकते. ह्याच्या काय बॉर्डर आहेत मित्रांनो, ह्या बॉर्डरवरती एवढं म्हणजे रिस्क नाही असं मी म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, नॉर्मल ड्युटीज आहेत मुलींसाठी, त्याच्यामुळे BSF बेस्ट राहील ITBP आणि आसाम रायफलसाठी. लास्ट ऑप्शन येतात ITBP आणि आसाम रायफल. तर तो तुमचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जायचं की नाही जायचं, परंतु माझं ओपिनियन जर विचारलं मित्रांनो, तर ITBP आणि आसाम रायफलमध्ये मुलींनी तरी जाऊ नये, कारण की भरपूर तिथे आपण म्हणू शकतो की त्यांच्या ड्युट्या रिस्कफुल आहेत. त्याच्यानंतर त्यांना पूर्णपणे फॅमिली लाईफ मिळणारच नाही असं मी म्हणू शकतो, कारण की खूप अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.